आणि यानंतर बातमी आहे गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांसाठी। रस्त्यामार्गे कोकणात जाणाऱ्या वाहतूकदारांना मुंबई पुणे महामार्गावरती कोल्हापूर पर्यंत टोल फ्री पास देण्यास सुरुवात झालेली आहे। नवी मुंबईतील कळंबोली खारघर टोल नाका या प्रकरणी हे पास वाटायला सुरुवात झाली आहे। यासाठी वाहनधारकांचं आरसी बुक, ओळखपत्र इत्यादी कागदपत्रांची मागणी करण्यात येते। मात्र परतीच्या मार्गांचा पास मिळत नसल्यामुळे कोकणवासियांनी काहीशी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे परतीच्या मार्गावरती वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या लोकांना आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा मार्ग या ठिकाणी अवलंब अशा प्रकारचं आवाहन सरकारकडून करण्यात आलेलं आहे। तशा प्रकारे आता कोकणवासी कोकणात जावे लागलेले आहेत। त्यांच्यासाठी आता एक्सप्रेस हायवेवरून जो टोल नाका आहे तो फ्री देण्यात आलेला आहे। तशा प्रकारचा पास सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे। हा पास आता सध्या हे आहे ते खालापूर टोल नाक्यावरती आहेत एक्सप्रेस हायवेला, आणि या ठिकाणी पास दाखवल्यानंतर त्यांना फ्री सोडण्यात येत आहे। हे जे पास आहेत कोकणवाशांना ते ज्या ठिकाणी राहतात त्या संबंधित ठिकाणी जे वाहतूक शाखा आहे त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे। त्याचबरोबर RTO ऑफिसला सुद्धा हे पास उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। किंवा जर तुम्ही निघाला असाल या मुंबई पुणे हायवेने तर नवी मुंबईमध्ये ऐरोलीपासून तुर्बा असेल, सानपाडा असेल, नेरूळ असेल, CBD असेल, खारघर, कळंबोली या ठाणे बेलापूर मार्गावरती सुद्धा हे पास त्या ठिकाणच्या वाहतूक शाखेमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता कोकणवाशांना हा एक मोठा दिलासा आहे। कॅमेरामॅन विकास पांडेसह विनायक पाटील, ABP माझा, खालापूर। तर कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांकडे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत तेही एकदा जाणून घेऊया। मुंबई गोवा महामार्ग जर तुम्ही घेतला तर नवी मुंबई कळंबोली सर्कलहून डाव्या हाताने वळण घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर महाड, वाशी, पाम बीच रोड, उरण फाटा मार्गे तुम्ही कोकणात जाऊ शकाल। आणि मुंबई पुणे महामार्ग जर तुम्ही घेतला तर खालापूर टोल नाका, पेण, महाड मार्गे, दुसरा खालापूर, फाली फाटा, वाकड, महाड मार्गे देखील तुम्ही जाऊ शकणार आहात। मुंबई पुणे महामार्गावरचाच पुढचा रस्ता आहे तो म्हणजे सातारा, उमरज, पाटण, चिपळूण मार्गे कोकणात, तर दुसरा आहे सातारा, कराड, कोल्हापूर, अंबाघाट, रत्नागिरी मार्गे कोकणात तुम्ही जाऊ शकाल। कोल्हापूर, गगनबावडा, कणकवली हाही एक रस्ता आहे, तर दुसरा आहे कोल्हापूर, अंबोली, सावंतवाडी। त्यामुळे या मार्गांनी तुम्ही कोकणात जाऊ शकाल। जाताना तुम्हाला कुठलाही टोल भरवायला लागणार नाहीये, मात्र येतानासाठीचे पास न मिळाल्यामुळे कोकणवासी नाराज झाले।